घरी त्याला महाराज वर्ष झाली आरके बिल्डर्सशी आमचं व्यवहार काही पटलेलं नाही आहे. त्यांनी आमच्या जागेत अतिक्रमण केलं, म्हणजे डाय बळजबरीने म्हणजे आमच्या जागा अडपण्याचा कार्यक्रम चालू केले त्यांनी. इथे लेडीज वगैरे स्पॉन्सर वगैरे ठेवलेले आहेत तिथे स्पॉन्सर, आणि ते इथे आलो आमच्या जागेत, आम्ही सुद्धा आलो की आम्हाला शेती पण लावून दिली काही नाही. बळजबरीने त्यांनी तिथे आमचं पूर्ण जागा बांधकाम केलेलं आहे. 22 गुंठे जागा आहे. हा, बळजबरीने घेतलेली आहे ती. तर काहीच नाही, काहीच कुठेच काही आम्ही काय घेतलेलं नाही, काहीच त्यांचे आमचा म्हणजे विषयच नाही आहे. पण ते बोलत होते आम्ही करू, तर ते त्यांनी पूर्णपणे आम्हाला खाली गाफील ठेवलं, फसवणूक केली ना. पूर्ण एक आपण करू सांगितलं पण पुढे त्यांनी काही केलेलंच नाही. पुढे आपण पोलीस स्टेशनला मग कंप्लेंट दिली होती, तर ते पण आमच्या उलटी त्यांनी कंप्लेंट परत केली की तुमची जागा इथे नाही आहे असं सांगायला लागले. तर 7-12 झाले आपले क्लिअर कट 7-12 आहेत आपले, आपण कुणाकडून काय घेतलेलं नाही, काहीच नाही. पण ते सांगणे काय तुमच्या मागणी अशी आहे की जो आपलं त्यांचे आमचे जे काही ठरलेलं होतं ते आपल्याला बोलले पण होते की या विषयात आपण पुढे वाटचाल करू. तर त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. तर नंतर ते असं करायला लागले की मला तुमच्यात काही करायचं नाही, जागा तुमची तुम्हाला आम्ही मोकळी करून देतो. नंतर मग ही त्यांनी पाऊल उचललं आम्हाला मारण्यासाठी. इथे स्पॉन्सर वगैरे ठेवलेले आहेत. तर ते आम्ही कंप्लेंट आता करायला गेलो होतो पोलीस स्टेशनला, तर त्यांनी तिथे आम्हाला काही दाद दिलेली नाही पोलीस स्टेशनला. पण ते बोलायला लागले की तुम्ही कोर्टात जा आणि तुम्ही तुमचं सॉल्व तिथे करा, आम्ही नाही काही करू शकत. सर्वे नंबर 23 आहे आणि सर्वे नंबर 18 आहे. तर हे जमीन आम्ही डब्ल्यूला त्यांना दिली होती, पण त्यांचा व्यवहार आमचा झाला नाही. त्याच्यामध्ये झाले ते कॅन्सल झाल्यानंतर त्याने अतिक्रमण केला आमच्या जागेवर. तर आम्ही म्हणतो तो आमच्या जागेवर अतिक्रमण करू नको, आम्ही तुमच्याकडे पैसा वगैरे घेतलेला नाही आणि आमचं क्लिअर कट नाव आहे ते आमची तशी राहू दे, आम्हाला तुम्हाला जमीन द्यायचीच नाही असं त्यांना सांगितलं. तर ते धमक्या देतात आम्हाला अतिक्रमण करून. 2 ते 3 जागेवर आहे, इकडे एक 18 आणि इकडे टोटल 22 गुंठ्याला. काय मागणी आता आम्हाला त्यांना द्यायची ना आमची जागा, आम्हाला मोकळी करून द्यावी. त्यांचं जो बांधकाम आहे तो त्यांनी पाळावा आणि आमची मोकळी करून जागा द्यावी. रमा भगवान चौधरी. काय जमिनीचा हा प्रकार काय? ही आमचीच जमीन आहे. खासदार बालेमामा यांचा पुतण्या रणधीर म्हात्रे यांनी या जमिनीवर आमच्या कब्जा केलेला आहे, अतिक्रमण केलेला आहे. त्याला आम्ही पहिले सांगितलेला होता, त्यांच्याशी काहीतरी गोष्टी सांगितलेल्या होत्या की असा व्यवहार आम्हाला पाहिजे. त्यांनी काही केलेला नाही तसा आमच्या जमिनीकडे. मग आता त्याही दुसराच काही तो काम करीत घेतले ना. आम्ही येऊन व्यवहार पटला व्यवहार पटला नाही तर आम्ही जागा काही दिली नाही. तर आमची जागा सोडून ना मग त्यांनी त्याचा बांधकाम करावा ना असं त्याला सांगितलेलं आहे. तरी त्यांनी आमच्या जागेवर बांधकाम काही चालूच ठेवलेलं आहे. ती पूर्ण केलेला आहे ना. लेडीज ठेवलेल्या आहेत त्या आम्हाला आमची जागा असून आम्हाला आतमध्ये जाऊन पण देत नाही, धमकवतात. त्यात ना व्हिडिओ काढतात ना पाठवतात त्या लेडीज.
म्हणजे आमची मुलं जरी आलेली तरी त्या मुलांना काही केलेलं नाही. आई बोलतात, मुलं ऐकतात, मुलं पण थोडी बोलली असतील, नाही बोलली असं नाही काही, तरी उलट बोलतात की तुमच्या मुलांनी असा केला ना तसा केला, आम्हाला धमकावून सांगतात या लेडीज. मग आमच्या जागेवर येऊन यांनी पैसे देऊन ना या लेडीज आणून ठेवल्या ना आम्हाला भांडाला. आमची जागा असून आम्हाला जाऊन देत नाही, मारामारा करायला या ठेवल्यात का? म्हणजे जास्त अतिक्रम करीत घेतले ना खासदार बाल्यामाचा पुतण्या यांनी, रणवीर म्हात्रेंनी. मग आमची जागा सोडून त्यांनी पुढचा त्याचा बांधकाम करावा, आमचा निर्णय आहे.